नमस्ते मित्रा, कसा आहेस? आहेस ना? मला लॉकडाऊन आहे, घरीच राहा, उगाच बाहेर फिरू नको. बरं, वायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण परवाच्या लेक्चरला कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं होतं मेनू कार्ड. मेनू कार्डमध्ये कुठल्या टॉपिक्स आहेत? आपण 7 टॉपिक बघितलेले होते की जे फिजिक्स 1ला आहेत. फिजिक्स 2चे टॉपिक आपण नंतर बघूया. ठीक आहे, त्यातलाच पहिला टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तुला बघ, आठवतं का तू 10वीला जेव्हा तुझं जॉमेट्रिक होतं जे तुला कठीण जायचं, बरोबर, तेव्हा आठवते का 5 सेंटीमीटरची लाईन काढ, की तू अशी लाईन काढायचास, बरोबर. नंतर आपण साईडला मेजरमेंट द्यायचो, बरोबर, आणि काय घ्यायचो 5 सेंटीमीटर, बरोबर. यामध्ये 5 काय आहे आणि सेंटीमीटर काय आहे? 5 हे आहे मेजरमेंट, 5 काय आहे मेजरमेंट, आणि सेंटीमीटर काय आहे युनिट, बरोबर, की जो आपण टॉपिक पाहणार आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे मित्रा, आपण कोण टॉपिक पाहणार आहे युनिट्स अँड मेजरमेंट. अगदी सोपं एक्झाम्पल तुला दिले, बोर्डाकडे बघ, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेव, टेन्शन घ्यायचं नाही, होमवर्क नियमित करायचा. आजपासून तुला होमवर्क देखील देणार आहे. ठीक आहे, आपण ह्या गोष्टी बघितलेल्याच आहेत. काय नाही म्हणजे खाली काय बघतोय, टेक्स्टबुक आहे तुला दाखवलेली, तीच टेक्स्टबुक आहे. ठीक आहे, आता आपण हा टॉपिक पूर्णपणे 2 गोष्टींमध्ये विभागला जातो. त्यातला पहिला विभाग हे रद्द करून टाकतो. आता पलीकडे लिहून ठेवले नुसतं, आता बघायचं नाही तिकडं. आहे बघ, हा टॉपिक 2 गोष्टींनी विभागला आहे. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, ठीक आहे, एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, की जे इथं दिसते बघ तुला. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? बरं, 1961 साली 1961ला फ्रान्समध्ये पॅरिस म्हणून त्याचं कॅपिटल आहे, जिथे आयफेल टॉवर, बरोबर. फ्रान्स पॅरिसमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स झालेली, त्या कॉन्फरन्समध्ये आपण हे सगळं पाहिलेलं आहे. तेव्हा सगळे सायंटिस्ट होते, मी देखील होतो. त्यामुळे अजून मला तो दिवस आठवतो. 1961 साली हे सगळं आमचं ठरलेलं होतं की फंडामेंटल क्वांटिटीज करायचे. काय होतं ॲक्च्युली, दुसऱ्या देशांमधनं जे मला सायंटिफिक डेटा येतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल पकड, मला हा बल्ब तयार करायचा आहे, मेड इन इंडिया या बल्ब, हा मला बल्ब तयार करायचा आहे, बरोबर. हा बल्ब तयार करण्यासाठी मी याचा डिझाईन जर्मनीकडनं मागवलं. पकडून जा, आता हा आपण भारतातच केला. मी जर्मनीकडनं याचं डिझाईन मागवलं आणि आता जर्मनीने मला डिझाईन पाठवलं. जर्मनीमध्ये मोजतायत सगळ्या गोष्टी मिलीमीटरमध्ये. जर्मनीमध्ये कशात मोजतायत त्या सगळ्या गोष्टी मिलीमीटरमध्ये, बरोबर. हे कोण मोजतंय? जर्मनी. आणि इंडिया कशामध्ये मोजतंय? सेंटीमीटरमध्ये, बरोबर. म्हणजे आलेला सगळा डेटा पहिला मी काय करायला लागणार, मला मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्शन करायला लागणार, आणि हे प्रत्येक वेळी करणं शक्य नाही. तेव्हा मी स्वतःने पुढाकार घेतला, सगळ्या वैज्ञानिकांना बोलवलं, आम्ही सगळी इमानने गेलो. कुठं? फ्रान्सला, पॅरिसला, कॅपिटलला, आयफेल टॉवरवर सगळे बसलो आणि सगळ्यांनी मिळून, आठवते मला अजून पण, दाखवत तुला, लक्ष दे, मला अजून पण आठवते, आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं, अशी एक कॉन्फरन्स घेतली. मी मध्ये बसलेलो होतो, बाकी सगळी टीम अशी बसलेली. आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय करायचं. मग मी सांगितलं की आजपासून आपण पूर्ण पृथ्वीवरती एकच मेजरमेंट ऑफ युनिट्स ठेवूया, की ज्यांनी समतोल साधता येईल, की ज्यांनी सायंटिफिक डेटा, वैज्ञानिक डेटा एक्सचेंज करताना प्रॉब्लेम नाही येणार. आणि तो होता जन्म झालेला SI युनिट्सचा. तेव्हा जन्म झाला SI युनिट्सचा. ठीक आहे, पण त्याच्यावरचा इतिहास देखील बघायला पाहिजे, बरोबर. इतिहास आता आपण बघूया. जसं आपण बघा बाहुबलीत बघितलं, त्या बाहुबलीत कोणी कोणाचं मारलं बरं? सर कोणी कोणा मारलं? कटप्पाने बाहुबलीला मारलं. पहिला सगळा पिक्चर दाखवला, शेवट काय तर बाहुबली गेला, मग त्याला कटप्पाने मारलंच दाखवलं. मग ते कोणी मारलं? आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये सेकंड पार्ट आला, त्यात त्यांनी सांगितलं मागची हिस्ट्री, कटप्पाने बाहुबलीला का मारलं. आपण पण तेच करणार. आता मी तुला सांगितलं SI युनिटचा जन्म झाला, पण हा जन्म झाला का
हे पण पाहणं गरजेचंच आहे तितकं. आणि ते बघा आता तोही इतिहास आहे एक प्रकारचा. ही राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. हा मी आहे व कुलकर्णी लिहितो माझं नाव, बरोबर, कुलकर्णी. ठीक आहे. बर, आता आपण पाहूया सगळ्यात पहिल्यांदा काय होतं. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर बघ 3 टाइप्स ऑफ मेजरमेंट युनिट्स होते. टाइप्स बघा, टाइप्स कुठले होते. एक होतं CGS, एक होतं MKS, ठीक आहे, तिसरं होतं FPS. 3 मेजरमेंट युनिट्स आहेत. CGS, MKS, FPS. SI नंतर आली जेव्हा ही तिन्ही कॅन्सल केली. ठीक आहे. मी तुला MCQ ची माहिती पण देणार आहे जी JEE नीटला प्रश्न विचारला गेलेला होता मागच्या 4 वर्षात ह्या टॉपिकवर. तो देखील सांगणार आहे तुला. कळालं का? ना तुझा सखोल अभ्यास होतोय. पण ठीक आहे, बघूया आपण चल. हां, CGS म्हणजे काय, जरा पाणी पण घेतो. लय तहान लागली बघ. पाणी पण भारतीय आहे. भारतीय गोष्टी वापरा. बरं ठीक आहे, पुढे बघा. CGS म्हणजे काय. C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. बरोबर. म्हणजे फार वर्षांपूर्वी 1900च्या दरम्यान आपण हे स्टँडर्ड ऑफ युनिट्स वापरायचो. हे म्हणजे काय, सेंटीमीटर म्हणजे काय, कशाला मेजर करायला, लेंथला. लेंथ मेजर करायची असेल, लांबी मेजर करायची असेल तर काय वापरायचं, सेंटीमीटर. ग्रॅम मासला. जर त्याचं वजन मेजर करायचं असेल तर आपण काय वापरणार, ग्रॅम. आणि जर मला टाइम मेजर करायचं असेल, टाइम मला मेजर करायचं असेल तर मी काय वापरणार, सेकंद. बऱ्याच वर्षांपूर्वी ठरलं. काही देश वापरायला देखील लागले CGS युनिट्स. चालू देखील झालं. CGS सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. तुला माहिती आहे बघ, पूर्वी सायकल आली, सायकल चालली, पोरं चालवायला लागली, माणसं चालवायला लागली. नंतर माणसानं म्हटलं की सायकल फार स्लो आहे बघ, मग गिअर लावले कोणीतरी त्याला जाऊन. बरोबर. जसे कोणीतरी जाऊन त्याला गिअर लावले तसंच बघ. आताच मी काय करणार आहे, CGS सिस्टीम जरा अशी मला खास नव्हती वाटत. म्हणजे मला म्हणजे सगळ्यांना थोडा त्यात बदल गरजेचा होता आणि तोच बदल आला MKS मध्ये. MKS म्हणजे काय बघा, M म्हणजे मीटर, K म्हणजे किलो ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. ज्या नवीन ग्रुप ऑफ सायंटिस्टच्या समूहाने, वैज्ञानिकांच्या समूहाने जी ठरवली ती होती मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. ठीक आहे. सेंटीमीटरचं बदललं मीटरला. म्हणजे लांबी कशात मोजायची ठरलं, मीटर मध्ये. याची लांबी मीटर मध्ये मोजणार मी आतापासून. बरोबर. वजन कशात मोजायचं रे, म्हणजे टेक्स्टबुक आहे, याचं वजन कशात मोजायचं तर काय ठरलं, किलोग्रॅम. आणि तिसरं बघ, वेळ कशात मोजायची, वेळ घड्याळ नाहीये पण इमॅजिन कर. वेळ कशात मोजायचं, सेकंद. सेकंद म्हणायचं नाही, सेकंद. ठीक आहे. पुन्हा चाललं वगैरे, छान चाललं बरेच वर्ष, एकदम आनंदकडे होता सगळीकडे, एकदम छान चाललं. पण पुन्हा एकदा प्रश्न आला. तुम्हाला माहिती आहे बघा, सायकल आली, फार छान वाटलं लोकांना. पण काही लोकांनंतर त्याचाही कंटाळा आला लोकांनी. मग 2-4 वैज्ञानिकांनी प्रयत्न केले आणि गिअर लावला त्याला. आणि गिअर लावल्यानंतर मग काय झालं, छान वाटायला लागलं. आता गिअर लावलं. आता गिअर लावून छान वाटायला लागलं. मी एका गावापासून दुसऱ्या गावात गिअरच्या सायकलनी पटकन जायला देखील लागलो. पण पुन्हा प्रॉब्लेम आला. मी लांब अंतर जाण्यासाठी मला ती सायकल पण उपयोगीची नाही घ्यायची. मग वैज्ञानिक परत विचार करायला आणि वैज्ञानिकांनी शोधलं 2 व्हीलर. बरोबर. सैनिक गाडी आली. नंतर सैनिक गाडी आली, मोपेड, आणि गुरुम करत सरी घेऊन फिरायला लागली. आणि तेव्हा तिसरी सिस्टीम ऑफ युनिट्स आली. जशा तिथंही बदल अपेक्षित झाला तसा इथं देखील बदल झाला. आणि तो तिसरा बदल होता FPS. F म्हणजे काय, फूट.
म्हणजे काय सेकंड. फूट पाऊंड सेकंड. फूट म्हणजे पाय नाही, त्या पोरी म्हणतात ते वेगळं, माय फूट ते वेगळं, हे वेगळं आहे. फूट पाऊंड आणि सेकंड मध्ये आलं. बरोबर, म्हणजे पूर्वी सेंटीमीटर मध्ये मोजलं. काही कंट्रीज होत्या, इंग्लंड वगैरे असे देश आहेत की जे देश काय ते सगळ्या जगाचं वेगळं चाललं आणि त्यांचं वेगळंच चाललं असतं. काहीतरी अख्ख्या जगात US डॉलर चालतो आणि ते त्यांचा डॉलर वापरतात. बरोबर, तसंच इथं पण तेव्हा पण त्याला सवय होती काहीतरी वेगळंच वापरतात आणि त्यांनी फूट वापरलं. म्हणजे अंतर मोजण्यासाठी आम्ही आजपासून फूट वापरणार असे ते म्हणले. काय म्हणले? फूट वापरणार असे ते म्हणले. नंतर ते म्हणले आम्ही वजन मेजर करायला पाऊंड वापरू, आम्हाला तुमचं किलोग्रॅम पण नको, आम्हाला तुमचं ग्रॅम पण नको. नंतर पण त्यांनी एक गोष्ट मान्य केली, ती गोष्ट म्हणजे वेळ मेजर करायची. आणि वेळ मेजर करण्यासाठी त्यांनी अजून पण बघ कॅमेरा टाइमच ठरवलं ते होतं सेकंद. काहीही झालं तरी सेकंद मध्येच मेजर करणार. हातावरचं फोडतो, क्वारंटाईन वाटायचं, परत लाल शिक्का आहे असं वाटायचं काही. ठीक आहे, म्हणजे ते पण काय आहे सेकंदच. एक गोष्ट पहा, MCQ ला हा प्रश्न विचारला आहे. तिन्ही सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये सगळीकडे सेकंदच वापरलं गेलं टाइम मेजर करायला. फक्त लेंथ म्हणजे लांबी आणि मास या दोन गोष्टी मेजर करण्यासाठी प्रत्येकाने चेंज केला. पण वेळ मोजण्यासाठी सगळ्यांचं मेजरमेंटचं माप हे एकच होतं, ते म्हणजे सेकंद. ते म्हणजे काय होतं सेकंद. ते म्हणजे काय होतं सेकंद. बरं, ठीक आहे. हे झालं बघ टाइप्स ऑफ युनिट्स. CGS, MKS, FPS टाइप्स झाले. 3 आपण टाइप्स बघितले. सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, मीटर किलोग्रॅम सेकंद, फूट पाऊंड सेकंद. हा प्रश्न पडलेला होता. कुठलं युनिट हे तिन्ही सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये सेम. CET ला पडलेला होता हा प्रश्न आणि ते म्हणजे सेकंद. म्हणजे सगळीकडे आपल्याला सेम आहे. हे सगळं झालं, सारखं बदलत राहिलं. इंग्लंड हे वापरते, बाकीचे जग CGS आणि MKS वापरते, प्रत्येक देश वेगळं वापरायला लागलं. सायंटिफिक डेटा एक्सचेंज करतात, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, प्रॉब्लेम यायला लागला. शेवटी सगळंही कॉम्प्लिकेशन झालं. शेवटी सगळे वैज्ञानिक एकत्र बसले. मी देखील लोक तुम्हाला बोललो तेव्हा. आम्ही सगळे 1961 साली फ्रान्स, कॅपिटल पॅरिस, राफेल विमान जिथून आपल्याला येणार आहे तो फ्रान्स देश, फ्रान्स कॅपिटल पॅरिस, त्या पॅरिसमध्ये आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि तेव्हा आम्ही ठरवलं की आतापासून हे जे कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन मिटवायचं. पहिल्यांदा बसल्या बसल्या सगळ्या वैज्ञानिकांनी CGS सिस्टीमला रद्द केली. CGS सिस्टीम ही कॅन्सल करण्यात आली. त्याचबरोबर अजून एक निर्णय झाला, दुसरी सिस्टीम ही MKS ही देखील कॅन्सल झाली. दोन्ही सिस्टीम्स आपण कॅन्सल करून टाकल्या. तरी त्याच्याच बरोबर बऱ्याचशा देशांनी FPS सिस्टीम सुद्धा कॅन्सल करायला मान्यता दिली. तरी सुद्धा इंग्लंडनी काय ऐकना, अजून पण त्यांच्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये हीच सिस्टीम लागू आहे FPS. पण ज्या कंपन्या मल्टीनॅशनल लेवलला आहेत इंग्लंडच्या सुद्धा, तिथे सुद्धा ही सिस्टीम कॅन्सल करण्यात आली. तसा विचार केला तर तिन्ही सिस्टीम्स आपण कॅन्सल केल्या आणि नवीन सिस्टीमचा जन्म झाला. आणि 1961 साली याच पृथ्वीने, याच आपण बघतो या सगळ्या माणसाने मिळून एक नवीन सिस्टीम ऑफ युनिट जन्माला घातली आणि ती म्हणजे SI सिस्टीम ऑफ युनिट्स. इकडे लक्ष दे, SI सिस्टीम ऑफ युनिट्स ही जन्माला घातली. समजते? SI सिस्टीम ऑफ युनिट जन्माला घातली. आणि ती SI सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय आहे आता पाहूया. जरा रब करतो बोर्ड. ठीक आहे, आता SI सिस्टीम ऑफ युनिट्स आपण बघूया. SI सिस्टीम ऑफ युनिट्स दोन गोष्टींमध्ये विभागली. किती? दोन गोष्टींमध्ये. लक्ष द्या, त्या दोन गोष्टी बघ कुठल्या. पहिली आहे फंडामेंटल, तर दुसरी आहे डिराइव्ड. क्वांटिटीज
क्वांटिटीज. दोन गोष्टींमध्ये एसआय युनिट ऑफ सिस्टीम डिवाइड करण्यात आली, एक तर फंडामेंटल क्वांटिटी किंवा डिराइव्हड क्वांटिटी. या दोन्ही क्वांटिटीजमध्ये जेव्हा एसआय सिस्टीम आपण डिवाइड केली तेव्हा आपण जे मूलमंत्र किंवा जे आपण रिझन दिलं ते डिव्हिजन ऑफ द सिस्टम आपण का केली आहे ते रिझन पहिल्यांदा. फंडामेंटल म्हणजे काय, मूळतः की जो पूर्ण इंडिपेंडेंट आहे. कसा आहे तो? पूर्ण इंडिपेंडेंट आहे. खाली लिहितो बघ तो कसा आहे, इंडिपेंडंट आणि डिपेंडंट. ठीक आहे, जो पूर्ण इंडिपेंडेंट आहे तो आहे फंडामेंटल, जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो डिराइव्हड. आपल्याला आपले आई वडील आपले मास्तर सगळे शिकवत असतात. मास्तर काय शिकवतात? स्वावलंबी व्हा. म्हणजे काय? फंडामेंटल क्वांटिटी सगळं वागा. तुम्ही डिराइव्हड क्वांटिटी घेऊन बसला, पेपरला तुम्ही दुसरा काय लिहितोय त्याच्या पेपरबद्दल जेव्हा बघून लिहिता तेव्हा ती डिराइव्हड क्वांटिटी आहे, दुसऱ्याचं उचलून लिहिलेलं. बरोबर? तुम्ही स्वावलंबी व्हा म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी सारखं वागा. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? आता पहिली गोष्ट सर मी काय म्हणतो की मी इथे लाईन मारतो, लाईन ड्रॉ केली, तर मला सांग ही जी लाईन आपण ड्रॉ केली चल एक सेगमेंट म्हणतो. ही जी सेगमेंट आपण ड्रॉ केली ही सेगमेंट कशी मोजू? मी पट्टी घेतो आणि मोजतो. किती आहे रे? 7.5. काय वर लिहिले? सेंटीमीटर आहे इकडं, सेंटीमीटर मोजूया. 18. किती आहे? 18 सेंटीमीटर. म्हणजे काय? हे जे आपण सेगमेंट ड्रॉ केले ही 18 सेंटीमीटर आहे. मला एक सांग, हे 18 सेंटीमीटर समजलं? ठीक आहे, आता अजून एक चलो तुला स्पीड म्हणजे माहिती आहे, दहावी तू स्पीड शिकला तिथं लिहितो मध्ये. लक्ष द्या, v इज इक्वल टू, v म्हणजे काय असते? स्पीड. ए v नसते, एस असते. एस ती म्हणजे वेलोसिटी आहे. एस इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर? स्पीड इज इक्वल टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. मला एक सांग, डिस्टन्स मेजर करायला तुला पट्टी लागेल आणि टाइम मेजर करायला तुला घड्याळ लागेल. म्हणजे तुला दोन गोष्टी लागतील. आणि जेव्हा दोन गोष्टी लागतील, आता मला सांग तुझ्याकडे घड्याळच नाही, तुला स्पीड मोजता येईल का रे? शक्यच नाही. तुला स्पीड मोजण्यासाठी तुला अंतर डिस्टन्स आणि घड्याळ म्हणजे टाइम दोन्हीही लागणार. बरोबर? म्हणजे स्पीड, लक्ष द्या, हे डिस्टन्स आणि टाइम दोघांवरही अवलंबून आहे स्वतःला मेजर करायला. वेग किंवा स्पीड हे डिस्टन्स आणि टाइम दोघांवर देखील अवलंबून आहे स्वतःचं मेजरमेंट करायला. ठीक आहे? आणि युनिट त्याचं बघ कसं आहे, त्यामुळे लक्ष द्या. युनिट बघ 50 किलोमीटर पर आवर आपण म्हणतो बघ. म्हणजे किलोमीटर आणि आवर म्हणजे दोन्हीवर डिपेंडंट आहे. तेव्हा आपण काय म्हणतो? स्पीड कशी क्वांटिटी आहे? डिराइव्हड. कशी क्वांटिटी आहे स्पीड? डिराइव्हड क्वांटिटी आहे. आता गंमत बघ, लेंथ मेजर करायला, लांबी मेजर करायला तुला एक पट्टी पास आहे की पट्टी घ्यायची असं मेजर करायचं किती? गरज आहे का तुला कशाची? नाही गरज तुला कशाची. म्हणजे काय? ज्या गोष्टी मेजर करताना दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीची गरजच पडत नाही अशा क्वांटिटीज कुठल्या असतात? फंडामेंटल क्वांटिटीज. अशा क्वांटिटीज कुठल्या असतात? फंडामेंटल क्वांटिटीज. मग मी म्हणेन लेंथ. बरोबर? मास मेजर करायला, वजन मेजर करायला तुला आणि काय लागतं का? वजन मेजर करताना असं आहे का पिवळाच कलरचा शर्ट घालून जा, निळाच कलरचा शर्ट घालून जा, वेगळं येईल. बरोबर? म्हणजे मास सुद्धा कशी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. वेळ मोजायला घड्याळ पुरेच आहे आणि कोणाची गरज नाही. मग चलो टाइम सुद्धा कशी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. आणि बघ टेम्परेचर, बाबा आज किती आहे? 38 डिग्री सेल्सिअस आहे. मग 38 डिग्री सेल्सिअस सुद्धा बघ कोणाची गरज आहे का? नाही. मग ज्या गोष्टी मोजत असताना मापण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही अशा गोष्टी सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज.
क्लिअर आहे पॉईंट? नाही क्लिअर झाला मला फोन करायचा आणि विचारायचं, मी सांगेन तुला. कळालं? नेक्स्ट आहे बघ डिराइव्ड क्वांटिटी. तर डिराइव्ड क्वांटिटी काय आहे? आपण बघितलं दुसऱ्यांवर डिपेंड असतात. स्पीड सारखंच वेलॉसिटी पण आहे. वेलॉसिटी म्हणजे काय असते? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे वेलॉसिटी मेजर करायला डिस्प्लेसमेंट पण लागेल आणि टाइम पण लागेल. म्हणजे हे सुद्धा कसं आहे? डिराइव्ड क्वांटिटी. ठीक आहे. त्याच्या पुढे बघ डेन्सिटी. डेन्सिटी बघ कुठं लिहू? इथं लिहितो. इकडे बघ कुठं लिहू? इथं लिहितो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी सुद्धा कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी. डेन्सिटी सुद्धा कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी मध्ये आहे. समजलं तुला? म्हणजे काय? आता क्वांटिटीज इंग्लिश मध्ये बघ. क्वांटिटीज विच आर इंडिपेंडेंट फॉर इट्स मेजरमेंट आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. जे क्वांटिटीज दुसऱ्यावर डिपेंडच नाही, इंडिपेंडेंट आहेत स्वतःला मोजण्यासाठी, त्या क्वांटिटीज आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. The quantities which are dependent on two, the quantities which are dependent on two or more than the quantity, more fundamental quantities are called derived quantities. परत एकदा आहे. The quantities which are dependent on two or more physical quantities for its measurement are called derived quantities. ठीक आहे. याच्या तुला नोट्स, ते टेक्स्टबुकचं पेज तुला फोटो मधनं येईल. तुला क्वेश्चन सुद्धा येईल. व्हॉट आर डिराइव्ड क्वांटिटीज, व्हॉट आर फंडामेंटल क्वांटिटीज. तर ते तू होमवर्क करायचा. ठीक आहे. त्याची एक्झाम्पल पण आहे. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून ठेव. काढता येतो स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता आपण पहिलीकडे बघूया टेबल काढणे. ठीक आहे. आता आपण टेबल बघ. टेबल मध्ये मी काय करतो? पट्टी घेतो. आता लांब. ठीक आहे. पट्टीमध्ये बघ. सॉरी पट्टीमध्ये. टेबलमध्ये बघ. फंडामेंटल क्वांटिटी आणि त्याचे युनिट्स कसं मोजायचं? लेंथ कशात मोजणार? मीटर. कोणी ठरवलं? फ्रान्स, पॅरिस, मी, सगळे सायंटिस्ट ठरवले. लेंथ कशात मोजणार? मीटर. मास कशात मोजणार? किलोग्रॅम. टाइम कशात मोजणार? सेकंद. केल्विन सायंटिस्टचं नाव आहे. केल्विन कुठे गेलं? खाली आहे. टेम्परेचर कशात मोजणार? केल्विन. केल्विन सायंटिस्टचं नाव आहे, माणसाचं नाव आहे. इलेक्ट्रिक करंट एम्पियर कशात मोजणार? इलेक्ट्रिक करंट एम्पियर. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला कशात मोजणार? कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात मोजणार? मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोलमध्ये मोजतो का? तर खूप लहान प्रमाणात असतो, त्यामुळे आपण तो कशामध्ये मोजतो? मोलमध्ये मोजतो. ठीक आहे. बघ टेक्स्टबुकचा पेज नंबर 1, टॉपिकचं नाव युनिट्स आणि मेजरमेंट. हा पण पहिलं पान कंप्लीट केलेलं आहे आज. बरं आता तुला होमवर्क दिला जाईल. तो होमवर्क नियमितपणे करायचा आणि आपल्या क्लासच्या अकॅडमीच्या नंबरवर अपडेट करायचा. ठीक आहे. लक्ष दे. इथं मध्ये मी आहे तुमचा मित्र कुलकर्णी सर. काही वाटलं मला वैयक्तिक तुम्ही फोन करून फिजिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. हा आहे माझा नंबर. ठीक आहे. तुला काही वाटलं तर मला जरूर फोन कर आणि माझ्या कन्सेप्ट्स क्लिअर करून घे तुझ्या असतील त्या. ह्याच संदर्भात असं नाही, तुझ्या फिजिक्स रिलेटेड आणि काय ॲस्ट्रोस्पेस जरी तुझ्याकडे डोक्यात आयडिया असतील किंवा डोक्यात काय शंका असतील तर तू विचार. मी तुला त्याच्याही क्लिअरन्स देईन की हे असं का. खुल्या दिलाने विचारा प्रश्न. आम्ही प्रश्नांची वाट पाहतो. ठीक आहे. आजच्या पुरता आपण थांबूया. होमवर्क तुम्हाला येईल. होमवर्क मागच्या वेळी जो होमवर्क दिलेला होता तो तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह केला आहे. तरी देखील 1 किंवा 2 विद्यार्थी अजून देखील होमवर्क करायचे राहिलेले आहेत. बाकीचे सगळे विद्यार्थी छान प्रकारे लेक्चर्स बघतायत. मी पाहत आहे. व्ह्यूज पण खूप छान येत आहेत.
तर आपल्या मित्रांनाही आपल्या हा व्हिडिओ पाठवत चला, शेअर करा लिंक, त्यांनाही शिकू दे, तेही मोठेमध्ये सबका साथ, आपण म्हणतो तसं सबका विकास. पण धन्यवाद. अजून जर तुम्ही आपल्या पेजला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.